नमस्कार. आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 33. किं पुनर्ब्रह्मणः पुण्य भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोक मिमं प्राप्य भजस्व माम. श्लोकाचा अर्थ: मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. किम व पुन्हा यांचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की जेव्हा वरील प्रकारचे अत्यंत दुराचारी आणि चांडाल इत्यादी नीच जातीचे पुरुषही माझे भजन करून परमगती प्राप्त करून घेतात, तेव्हा मग ज्यांचे आचार व्यवहार आणि वर्ण हे अत्यंत उत्तम आहेत असे माझे भक्त असणारे पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी लोक मला शरण आल्यावर त्यांना परमगती प्राप्त होईल याबद्दल सांगायचे काही कारण नाही. ज्यांचा स्वभाव आणि आचरण पवित्र व उत्तम असेल त्यांना पुण्य म्हणजेच पवित्र असे म्हणतात. हे विशेषण ब्राह्मणांचे आहे, कारण जो राजा असून ऋषींच्या सारखा शुद्ध स्वभावाचा आणि उत्तम आचरणाचा असेल त्यांनाच राजर्षी म्हणतात. म्हणून त्यांना पुण्य असे विशेषण देण्याची गरज नाही. भक्ता या पदाचा संबंध ब्राह्मण व राजर्षी या दोघांच्याही बरोबर आहे, कारण येथे भक्तीमुळे त्यांना परमगती प्राप्त होते असे सांगितले आहे. हे सुखरहित व क्षणभंगूर असे शरीर मिळाल्यामुळे तू माझेच भजन कर या म्हणण्याचे तात्पर्य असे की मनुष्य देह हा फार दुर्लभ आहे. मोठ्या पुण्याने आणि विशेषतः भगवंताच्या कृपेने हा लाभतो आणि तो फक्त भगवत प्राप्तीसाठीच लाभतो. हे शरीर मिळाल्यावर जो भगवत प्राप्तीसाठी साधन करतो त्या मनुष्याचे जीवन सफल होते. जो या जीवनात सुख शोधत असतो तो खऱ्या लाभापासून वंचित होतो, कारण ते जीवन पूर्णपणे सुखरहित आहे. यात कोठेही सुखाचा लवलेशही नाही. ज्या विषय भोगांच्या संबंधाला मनुष्य सुख समजतो ते वारंवार जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये टाकणारे असल्यामुळे वस्तुतः दुःखरूपच आहे. म्हणून त्याला सुखाचे न समजता हे ज्या उद्देशाच्या सिद्धीसाठी मिळालेले आहे तो उद्देश लवकरात लवकर प्राप्त करून घेतला पाहिजे, कारण हे शरीर क्षणभंगूर आहे. कोणत्या क्षणी याचा नाश होईल याचा पत्ता नाही. म्हणून सावध झाले पाहिजे. हे सुखाचे समजून विषयात गुंतू नये आणि हे नित्य समजून भजनाला उशीर लावू नये. जर आपल्या बेसावधपणामुळे हे फुकट नष्ट झाले तर मग पश्चाताप करण्याशिवाय कोणताही उपाय हाती राहत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, असे शरीर लाभल्यामुळे माझे भजन नित्य निरंतर करा, क्षणभरही मला विसरू नका. माम हे पद येथे सगुण परमेश्वराचे वाचक आहे आणि पुढील श्लोकात सांगितल्याप्रमाणे भगवंतांचे परायण होणे आणि आपले मन, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर इत्यादी भगवंताला अर्पण करून टाकणे म्हणजेच त्याचे भजन करणे होय. भजनानेच भगवंताची प्राप्ती शीघ्र होते. तसेच भगवत प्राप्तीमध्येच मनुष्य जीवनाच्या उद्देशाचे साफल्य आहे. यामुळे भजन करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.